आज आपण शिकणार आहोत शॉलचा उपयोग कसा करायचा। आपल्याला माहिती आहे पहिले सिंपल फ्युचर टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये शॉल आणि विल हे दोन्ही वापरले जायचे, पण आता लेटेस्ट इंग्लिशमध्ये किंवा आधुनिक इंग्रजीमध्ये फक्त विलचा उपयोग केला जातो किंवा बोलताना फक्त विल यूज केला जातो। तर आपण आज शॉलचा उपयोग पाहणार आहोत की शॉल कुठे वापरला जातो। आधी भविष्यकाळाच्या वाक्यांमध्ये आय आणि वी सोबत शॉल वापरायचे आणि बाकी कोणताही कर्ता असेल तर त्यासोबत विल वापरायचे, हे आपल्याला माहिती आहे। जसे की आय शॅल गो, वी शॅल गो, ही विल गो, दे विल गो, यू विल गो। आय आणि वी सोबत शॉल वापरायचे, ही, दे, यू, बाकी इतर कोणताही सब्जेक्ट असेल तरी विल वापरायचे। पण आजकाल आधुनिक इंग्लिशमध्ये आय आणि वी असो किंवा कोणताही इतर सब्जेक्ट असो, सर्वांसोबत फक्त विलचा उपयोग जास्त प्रचलित आहे। फॉर एक्झाम्पल आय विल, वी विल, ही विल, यू विल, दे विल इत्यादी। तर आधी जे इंग्लिश होतं त्यामधून आता फारसे चेंजेस झालेले आहेत। प्रत्येक सेंटेन्समध्ये विल वापरला जातो आणि शॉल हा या व्यतिरिक्त कुठे वापरला जातो हे आपण पाहणार आहोत। आय आणि वी सोबत शॉलचा उपयोग कसा केला जातो आणि कशासाठी केला जातो हे आपण पाहणार आहोत। तर आपल्याला काही सुचवायचं असेल किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर त्यासाठी आय आणि वी सोबत शॉल वापरला जातो। पुन्हा एकदा लक्ष द्या, आय आणि वी सोबत शॉलचा उपयोग सुचवण्यासाठी किंवा एखादा प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थी वाक्यात केला जातो। एक्झाम्पल पाहूयात आपण। शॉल वी ईट आउट टुडे, शॉल वी ईट आउट टुडे, आज आपण बाहेर जेवायचं का, आज आपण बाहेर जेवायचं का, या सेंटेन्समध्ये वी सोबत शॉल वापरलेला आहे। सेकंड एक्झाम्पल, शॉल वी लिव्ह नाव, शॉल वी लिव्ह नाव, आपण आता निघायचं का, आपण आता निघायचं का। वेअर शॉल वी मीट, वेअर शॉल वी मीट, आपण कुठे भेटायचं, आपण कुठे भेटायचं। विच बुक शॉल आय बाय, विच बुक शॉल आय बाय, मी कोणतं पुस्तक विकत घेऊ, आपण एखाद्याला प्रश्न विचारतो की मी कोणतं पुस्तक विकत घेऊ, एखादं नाव मला सजेस्ट कर। शॅल आय ड्रॉप यू ॲट द स्टेशन, शॅल आय ड्रॉप यू ॲट द स्टेशन, मी तुला स्टेशनवर सोडू का, मी तुला स्टेशनवर सोडू का। असे डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये आपण आय आणि वी सोबत शॉल यूज करतो प्रश्न विचारण्यासाठी किंवा काही सुचवण्यासाठी। आणि आणखी शॉलचा उपयोग आहे एखादी गोष्ट होईलच किंवा व्हायलाच पाहिजे किंवा बोलणाऱ्याचा तसा निश्चय निर्धार आहे असं दर्शवण्यासाठी शॉल वापरतात। तर एक्झाम्पल पाहूयात आपण। यू शॅल गेट युअर राईट, यू शॅल गेट युअर राईट, असं व्हायला पाहिजे म्हणजेच तुझा हक्क तुला मिळेलच, असं होईलच किंवा असं व्हायलाच पाहिजे असं बोलण्यासाठी शॉल वापरला जातो। यू शॅल गेट युअर राईट, तर इथे कोणताही सब्जेक्ट असेल तर असं इंटेन्शन असल्यास शॉल वापरला जातो कुठल्याही सब्जेक्ट सोबत। सेकंड एक्झाम्पल आहे, शी शॅल बी परमिटेड टू गो देअर, शी शॅल बी परमिटेड टू गो देअर, म्हणजे तिला तिथे जाण्याची परवानगी दिली जाईलच, तिला तिथे जाण्याची परवानगी दिली जाईलच किंवा द्यायलाच पाहिजे असा याचा अर्थ होतो। डोंट वरी, आय विल बी देअर टू रिसीव यू ॲट द स्टेशन, डोंट वरी, आय विल बी देअर टू रिसीव यू ॲट द स्टेशन, काळजी करू नकोस, तुला घेण्यासाठी मी स्टेशनवर असेल, काळजी करू नकोस, तुला घेण्यासाठी मी स्टेशनवर असेल, अशा गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा आपण शॉल वापरू शकतो। तर शॉलचा उपयोग तुमच्या लक्षात आलेला असेल, विल आणि शॉलमधला डिफरन्सही तुमच्या लक्षात आलेला आहे। शॉल केव्हा वापरतो आपण, जेव्हा काही सुचवायचं असते किंवा विचारायचं असते एखाद्या प्रश्नार्थी वाक्यात, तेव्हा शॉल वापरला जातो। किंवा एखादी गोष्ट होईलच, व्हायलाच पाहिजे किंवा बोलणाऱ्याचा तसा निश्चय आहे किंवा डिसिजन आहे असं दर्शवण्यासाठी सुद्धा शॉल वापरला जातो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा। थँक्यू।